और काय करायला इकडे स्वाती स्वाती काय करायली आणि इकडे साक्षी काय काळजीत बसली भजे बिजे करते काय की आज खायला दिसायला अंदाज नाही भजे तुम्ही तो का काय करायले वा हे का हं? भजे दिसायला घेतात काय 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 टाकले बरं ह्याच्यात भजे नाही तो हा हे भज्याचं पीठ दिसायले तुम्हाला तर मित्रांनो कोणी कोणी ओळखीलंय रेकमेंड करून सांगा आणि काय बनवाली ही का तर साक्षीला तर मी विचारणारच आहे आता पुढे काय काय बनवणार आहे काय काय नाही कशाचं काय तर आता मी विचारणार आहे डायरेक्ट काय आहे म्हणून विचारतो म्हणजे साक्षीला आपण विचारू इकडे बघ साक्षी भजी नाहीत ती नाही भजी नाही होई नाही मग तर मला बेसन पोळी हाय बेसन पोळी रिप्ट कसलं रिप्ट ते दिवाळीला अशा गोल गोल पुऱ्या तिखट करते तसं ती पण नाही का ती पण नाही नाही टाकीन फोडून तसं करून काय काय टाकले बघ मला सांग आता ह्याच्यामध्ये काय काय सामान टाकले ते मला सांग हे काय कशाचं पीठ आहे हे डाळीचं आहे पण डाळ कशाची आहे उडदाची डाळ उडदाची डाळ हा. तर बघा मित्रांनो उडदाची डाळ आहे ताई कोण बघत असतील व्हिडिओ ही उडदाची डाळ आहे तर साक्षी उडदाची डाळ पुन्हा काय काय आहे उडदाची डाळ हा भिजवली हा भिजवल्यावर मिक्सर मधून पुन्हा काढली हा हा मिक्सर मधून मिक्सर मधून काढलं त्याच्या का? ना त्याच्यामध्ये काय काय टाकलं मिक्सर मध्ये ह्याच्यामध्ये टाकले हा मिरची हिरवी कुटलेली हा बघा मिरची पण दिसते कुठली बारीक पुन्हा पुन्हा कढीपत्ता कुटलेला हा आपल्याकड हे काय म्हणतात कोथिंबीर नाही टाकाय कोथिंबीर टाका लागते का कोथिंबीर टाकावं लागते पण हा नाही टाकायचं. आणि मिरची कढीपत्ता कोथिंबीर कोथिंबीर थोडी अद्रक थोडी अद्रक आणि झालं का सोडा पुन्हा मीठ टाकलं हा आणि असं मिक्स करायले आता होय मिक्स करायले आता किती वेळ करायचं मिक्सर मग लय वाढू करायचं जवळ आपलं पीठ असं होत नाही मऊ होय बघा आणि ह्यात काय केलं ही ह्याच्यात मी बघितलंय हा की पीठ आपलं तयार झालंय का नाही कसं कळतंय हे काय हो का असं टाकलं का हा असं वरी हा पवतय बघा वरी पवायला का नाही हो बघा सगळेजण पाण्याच्या वरीच पीठ तापावायला लागलंय आता हे काय होय वरी पवलं का हा. म्हणजे आपलं पीठ झालं तयार हो तर बघा ताई हे कशाचं पीठ आहे एक तुम्ही कमेंट करून सांगायच्या आधी साक्षी तर आता सांगणारच आहे त्याच्या आधी तुम्ही सगळे निवड का की काय आहे कुणाकुणाला माहिती आहे बघूया आपण ही साक्षी नवीन पदार्थ बनवली मला तर काय माहित नाही पण मी आता तुमच्या देखत साक्षीला विचारणार आहे कशाचं आहे काय नाही आणि शेवटपर्यंत मी तुम्हाला दाखवणार आहे काय बनवते साक्षी काय नाही चला आता झालं आपलं झालं का आता ब्लॉग बघत राहायचं शेवट शेवटपर्यंत आपला ब्लॉग बघा भजे तर नाही भजे नाही कमेंट करून कर सांगा की मी काय बनवायले होय हं. आता जाऊ दे आता तू तर झालं पण तूच सांग आता काय बनवायलीस तू मी बनवायले हा मेंदू वडे हा मेंदू वडे मेंदू वडे हं. आता कुणाला माहित आहे ही वडा सांगा मला तर काय माहित नाही पण आता साक्षीच नवीन प्रकारचा वडा बनवायली आणि ही बघा असं पीठ आत राहिलं की चांगलं झालं माझं पीठ आता तळायचं आहे काही हो गया तळायचं का काय काय का चपात्या करायची याची? आता तळायचं हा चपाती बिपाती नाही हा हं. तर बघा मित्रांनो हे अशा प्रकारे पीठ नंबर 1 करून घेतलेलं आहे उडदाच्या डाळीचं आणि त्यात मिरची सगळं बारीक करून मिक्सरमधून काढलेलं आहे आणि असं पीठ तयार करून घेतलंय तर आता कळतात का काय करतात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी तुम्हाला दाखवतो काय करते साक्षी तर चला बघा आता इकडे स्वातीनं तर काय केलं ही कढई तळाय ठेवायली आता तेल टाकायला तर नवीन प्रकार काय बी बनवी जाणार का माहित असलं तर बनवी जावा नवीनच खायचं असते होय हं. आता तुम्हाला दाखवतो आता हे तेल बिल गरम करायचं तर व्हिडिओ कमेंट करा का हाय बरं का
आणि कसला असतंय वडा ते पण मला कमेंट करून सांगा. कारण की मी तर आता पहिल्यांदा बघितलेला आहे. तेल गरम होईल तर कंटिन्यू ब्लॉग बघत राहा. आणि टाका. आता तेल गरम झालेलं आहे. हे आता बघूया कसा होतोय वडा. हां टाकू हां टाका. सुटते का नाही? सुट्टे थोडं 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 खाली घे ना, सुटते ऑटोमॅटिक. हा आवले वाढू आपण केला म्हणून तसं झालं. होय. लगेच केलं टाकावं लागतंय. तर बघा स्वातीचा एक वडा आणि साक्षीचा एक वडा. आता हे लगेच केलं टाकलं. नवीन प्रकार तर आपल्याला काही माहित नाही, तळायला लागले. तर बघत राहा कसं होतंय कसं नाही. मी पण बघतो, तुम्ही पण बघा, कमेंट करून सांगा कसं झालंय कसं नाही. आणि साक्षीला ही जमलंय का नाही, का थोडंफार काही चुकलं असेल तरी पण सांगा म्हणा. साक्षी समजा चुकलं असेल तर मला माफ करा. आणि कमेंट करून सांगा की असं असं आहे. आणि कसं झालंय ती पण सांगा. कसं झालंय ते पण सांगा. पहिली बार करायला मी पण. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. व्हिडिओ आला तर लाईक करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब सब्सक्राइब करा. तो बघा मुझे खुशबू तो अच्छी आ रही है. अब मुझे खा के बताना पड़ेगा आपको. आता मित्रांनो तुम्हाला दाखवले, पण आता तळल्यावर मला तर खाऊन बघायला लागेल कसं होतंय कसं नाही. तर बघा शेवटपर्यंत ब्लॉग. आली बघूया. हे बघा काय आहे काय नाही, मलाच काय कळणार झालंय. टाका. नवीन प्रकार. साक्षी ह्याच्या आधी तर कधी बनवलं नाही. मला लेखा वाटायले वा. होय. म्हणून बनवायले. हा. पोळीवर तुला होय, तुला खाऊ वाटायलंय. मला लेखा वाटायले म्हणून बनवायले. बर बर बर. बघा ही एवढं रात्री बरोबर तुला सुचलं. पीठ का हे केलं बिजू घातलं होतं. होय होय साक्षी कवा बिजू घालायचं. मग आज घातलेलं दुपारी. किती वेळ ठेवायचं पीठ बिजू घालून. पीठ आहे का 6 मिनिट ठेवायचं. 6 तास 6 तास 6 मिनिटात काय होणार यार. 6 तासात ठेवायचं. काय हे डाळ आपलं भिजलेली आहे हा. का ते 6 तास ठेवायची. बिजू पीठ काय म्हणायला तुम्हीच म्हणला होती पिठाचं. मला जो काही करायला होतं बसा. बघा अजून दाखवतो तुम्हाला शेवटपर्यंत. तर बघा मित्रांनो झालेले आहेत वडे. झाले ना साक्षी. हो झाले. बघा कशी झाली तर कमेंट करून सांगा. आता बघा ही तुम्हाला जवळून अजून दाखवतो कशी झाली ते आता कमेंट करा. एक नंबर दिसायला लागली. बघा हा हा हा. बघा ही पण बघा ही कशी झाली तर आता कमेंट करून नक्की सांगा. कोणाकोणाला आवडली म्हण साक्षी. कुणाला आवडले कमेंट करून नक्की सांगा. आणि कमेंट आणि एकदा लाईक करा आपला व्हिडिओ आवडला असला तर. एकदा लाईक करा आपला व्हिडिओ आवडला असला तर. चला बाय बाय. भेटू चला बाय बाय. भेटू भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये.